नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विरोधातील अविश्वास ठराव एका मतानं बारगळला। ज्या 12 सदस्यांनी सभापतीच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता त्यापैकी 4 सदस्य गैरहजर राहिले। उपस्थितांपैकी 12 ऐवजी 11 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला नाही। विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रक्रिया पार पडली। त्यांनी सदर मतदान प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर केला। बकाराम गावित हे सभापतीपदी कायम राहिले। कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित यांच्या विरोधात बाजार समिती सदस्यातर्फे 9 डिसेंबरला जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। 10 डिसेंबरला जिल्हाधिकारी यांचे आदेश केले होते। नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11ला कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात अविश्वासवर सभा झाली। सभेची सुरुवात सदस्यांची गणपूर्ती करून नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विरोधातील अविश्वास ठराव एका मतानं बारगळला। ज्या 12 सदस्यांनी सभापतीच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला होता त्यापैकी 4 सदस्य गैरहजर राहिले। उपस्थितांपैकी 12 ऐवजी 11 सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला नाही। विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रक्रिया पार पडली। त्यांनी सदर मतदान प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर केला। बकाराम गावित हे सभापतीपदी कायम राहिले। कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित यांच्या विरोधात बाजार समिती सदस्यातर्फे 9 डिसेंबरला जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता। 10 डिसेंबरला जिल्हाधिकारी यांचे आदेश केले होते। नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विशेष प्राधिकृत अधिकारी नीरज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11ला कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात अविश्वासवर सभा झाली। सभेची सुरुवात सदस्यांची गणपूर्ती करून